मी जर नमस्काराच्या आधी जर जय श्रीराम म्हटलं तर तुम्हाला लगेच वाटेल की मी हिंदुत्वावरती बोलतेय. विषय हिंदुत्वाचाच आहे. कारण सध्या महाराष्ट्रात अनेक हिंदुत्ववादी संघटना, हिंदुत्ववादी नेते मंडळी आणि काही नव्यानं हिंदुत्ववादी नेते मंडळी घडत आहेत. महाराष्ट्रात अशाच अनेक भयानक गोष्टी देखील घडतात. मात्र त्या गोष्टीमध्ये हिंदू मुस्लिम असलं तरच हिंदुत्व जागं होतं. कारण हिंदुत्वाची कातळी पांघरून लांडग्याचं सोंग घेणाऱ्या नेते मंडळींनी आता लक्ष दिलं पाहिजे. महाराष्ट्रात काय घडतंय? पारनेरमध्ये वारकरी संप्रदायाचा एक महाराज अगदी 5 वर्षापासून अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करतोय. त्यासोबतच तिनं विरोध केला तर तिला चटके देखील कर देतोय. हे सगळं घडत आहे. हे इतकंच नाही तर नाशिकमध्ये एक बाबा जो ज्योतिषी सांगतो त्याला आपलं भविष्य दिसलं नसेल का हा सवाल आता उपस्थित राहतोय. कारण त्याच्याकडनं तब्बल 58 पॉर्न व्हिडिओच्या फाईल्स जप्त करण्यात आल्यात. तसेच काही व्हिडिओ आता लीक झालेले आहेत आणि सोशल माध्यमांवरती ते प्रसारित होत आहे. हे सगळं काही घडतंय. मात्र एकही हिंदुत्ववादी नेता पुढे येऊन बोलत नाहीये. कुठलाही नेता महिलांच्या सुरक्षतेसाठी पुढे येत नाहीये आणि प्रश्न विचारत नाहीये. का? यामध्ये मुस्लिम नाहीये म्हणून का? अहो, मुस्लिम नसलं म्हणून काय झालं? हिंदुत्ववादी नेते मंडळींनी महिला सुरक्षतेसाठी पुढे येणं गरजेचं आहे आणि त्यावरती भाष्य करणं खूप गरजेचं आहे. नाशिकचा कॅप्टन बाबा हा खरात आहे. त्या ठिकाणी शेख किंवा खान असता तर बिळात घुसलेले अनेक हिंदुत्ववादी नेते मंडळी बाहेर आले असते आणि लाखो आणि शेकडोच्या जह्याने मोर्चे काढले असते. मग त्या ठिकाणी महिला नाहीये का? अहो, 58 व्हिडिओज बाहेर येत आहेत. ते फक्त एका पेनड्राईव्हचे आहेत. आणि किती पेनड्राईव्ह असतील आणि किती महिलांचं त्या व्यक्तीने शोषण केलं असेल हा सवाल आहे. पारनेर अगदी तुमच्या हाकेच्या अंतरावरती आहे. त्या पारनेरमधल्या महाराजांनी जो महाराज स्टेजवरती उभं राहिल्यानंतर ज्ञान पाजळतो, जो महाराज वारकरी संप्रदायाचा फेटा बांधतो आणि त्या ठिकाणी लोकांना ज्ञान शिकवतो, असा हा महाराज जर महिलांवरती, मुलींवरती अत्याचार करत असेल तर हा हिंदुत्ववादीपणाला किंवा हिंदू संस्कृतीला काळिमा नाहीये का? यासाठी देखील रस्त्यावरती येणं गरजेचं आहे. कारण हा समाज या हिंदुत्ववादी नेत्यांची आवर्जून वाट पाहतोय. कारण महाराष्ट्रात चुकीचं घडतंय. हिंदू संस्कृतीला काळिमा फासला जातोय आणि हिंदूच मुलींचं या ठिकाणी रक्षण होत नाहीये. त्यांच्या इज्जतीचे या ठिकाणी वाभाडे काढले जात आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी नेते मंडळींना विनंती आहे. हिंदू संस्कृतीवरती, हिंदू माता भगिनींवरती आणि हिंदूच्या कुठल्याही गोष्टीवरती गदा येत असेल तर समोरचा कोण आहे ते पाहू नका. खान शेख असेल तरच पेटू नका. जो कोणी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि जी ज्यावरती पीडित आहे तिला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी रस्त्यावरती येणं गरजेचं आहे. नाही तर तुमचं ढोंगी हिंदुत्व हे जगाच्या समोर उघडं पडतंय.